आज रोशनच्या बर्थडेसाठी काहीतरी वेगळं प्लॅन केलं होतं. नेहमी आपण बर्थडे कसा सेलिब्रेट करतो, एकतर घरात किंवा मग हॉटेलमध्ये वगैरे जाऊन. पण रोशनला ना असं काहीतरी आवडतं. बाहेर जायचं, कुकिंग स्वतः करायचं, मस्त एन्जॉय करायचं फ्रेंड्सबरोबर. सो मी म्हटलं तसंच काहीतरी त्याच्यासाठी यावेळेस प्लॅन करूया. आणि सकाळी सकाळी मस्त उठून आम्ही इकडे सगळं मॅरिनेशनची प्रोसेस करून घेतली होती, कारण आम्ही बाहेर जाऊन ना आज बिर्याणी बनवणार होतो. तशी आमची तयारी आदल्या दिवशी सगळी झाली होती. फक्त आम्हाला विटा भेटल्या नव्हत्या, त्या म्हणजे चूल बनवण्यासाठी. त्याही रस्त्यात आम्हाला भेटल्या. ते म्हणतात ना, तुमचं मन असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटेतच मिळतात. आणि ते सगळं आवरून आम्ही गेलो आमच्या डेस्टिनेशनवर. आता हे इतकं सुंदर डेस्टिनेशन आहे कुठे याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल, सांगते व्हिडिओच्या शेवटी. आता आम्ही तर आमच्या कामांना सुरुवात केली होती, पण या चिमुकल्यांना सुद्धा एक सतरंजी टाकून दिली आणि त्यांचं स्नॅक्स त्यांना एन्जॉय करायला दिलं. त्यांचे गेम्स त्यांना दिले. ते एकदम छान दोघी बसून मस्त खेळत होत्या, एन्जॉय करत होत्या आणि आम्ही इकडे आमची बिर्याणी बनवत होतो. आता मेजॉरिटी जरी नॉन व्हेजिटेरियन्सची असेल ना, पण मी व्हेजिटेरियन आहे आणि माझ्यासाठी ही छोटी मोठी सोय तिथे केली होती. सो माझ्यासाठी कॉर्न आणि पनीर असं सगळं काही होतं. त्यानंतर इथे चिकन जे आम्ही मॅरिनेट करून आणलं होतं ते बार्बेक्यूवर ठेवलं आणि बिर्याणी सुद्धा रेडी झाली होती. मी आपल्या इकडे मस्त पनीर एन्जॉय करते आहे आणि अनायाचा प्रयत्न चाललेला आहे तो म्हणजे कॉर्न खाण्यासाठी. फायनली आमचं सगळं आवरलं आणि इकडे मस्त आम्ही सतरंजा टाकून जेवायला बसलो होतो. बाजूला बार्बेक्यू होता आणि याचा काही आनंदच वेगळा होता. इतका सुंदर व्ह्यू, निसर्गरम्य वातावरण आणि स्वतः चुलीवर बनवलेलं जेवण. वा, आणखी काय पाहिजे ना. मी मात्र माझ्यासाठी व्हेज पार्सल घेऊन आले होते आणि तेच माझं जेवण झालं. हे सगळं आवरून आम्ही मस्त आता बर्थडेच्या डेकोरेशनला लागलो. इथे छोटं मोठं मस्त झाडांमध्येच डेकोरेशन केलं. खूप सुंदर वाटत होतं. संध्याकाळची वेळ झाली होती. खूप छान असं वातावरण झालं होतं आणि आम्ही मस्त असा बर्थडे सेलिब्रेट केला. सगळ्यांनी ही ट्रिप खूप जास्त एन्जॉय केली. अशा ट्रिप्स करायला कुणाकुणाला आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे डेस्टिनेशन लवासाच्या रोडने जाताना टेमघर डॅम लागतो. तुम्ही मॅपवर बघू शकता. तिथे एक छोटंसं स्नॅक्सचं दुकान आहे आणि तिथेच हे लोकेशन आहे. आणि त्यानंतर दिवसाचा शेवट केला मस्त एका चहाने.